पेशवाईतील एक प्रसिद्ध मराठा घराणे शिंदे व होळकर यांच्याबरोबर पवारांनी उत्तरेत मराठा राज्याचा विस्तार केला। या घराण्याचा मूळ पुरुष कृष्णाजी शिवकालात होता। त्याचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील सुपे। पवार घराण्यातील अनेक सरदारांनी स्वराज्यासाठी आपले आयुष्य खर्च केले। पवार घराण्याचा इतिहास त्यांच्या वंशजांकडून ऐकूया व्हिडिओच्या माध्यमातून। शिवरायांसोबत पराक्रम गाजवणारे पवार घराण्यातील दत्ताजी पवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, कितवं वर्ष या उपक्रमामध्ये तुमचा रथ आहे? आमचा रथ बऱ्याच वर्षापासून आम्ही पहिल्यापासून सुरुवातीपासून आहोत या रथामध्ये आणि फार सुंदर उपक्रम आहे हा, जो आता आपल्याला याची जरूर आहे समाजाला। आमचं पवार समाज घराणं आहे हे फार प्रसिद्ध घराणं तुम्हाला माहीतच आहे आणि मला वाटतं ह्या रथ उत्सवामध्ये सगळ्यात मोठा जनसमूह पवारांचा आहे, तो सगळ्यात मोठा आहे आणि फार चांगलं उत्कृष्ट कार्य करतोय आम्ही। आणि तरुण पिढीला ते फार जरूर यायचे, तरुण पिढीला ती फार जरूर आहे आणि मला असं वाटतं दरवर्षी आता थोडंसं मला काही सुचवायचं आहे। हा जो रथ आपण जिथं काढतोय तो जरा थोडासा वेगळ्या बाजून काढला असता आणि थोडं आता उन्हामध्ये लोक यायला त्रास होता, संध्याकाळी 3 वाजता काढला आणि समजा अशी रोड आहे, सगळ्यांना कळलं पाहिजे की हा उपक्रम किती उत्कृष्ट आहे। पवार घराण्यातील वंशज जे आता पुण्यातील कोणत्या भागात वास्तव्यास आहेत किंवा काय व्यवसाय करतात? नमस्कार, जय शिवराय। मी सागर पवार, आपलं श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानाची संघटना आहे, त्याच्या माध्यमातून आपण शिवजयंती महोत्सव समिती आयोजित सर्व सरदार घराण्याचे रथ आहेत। म्हणजे आज 100 घराण्याचे रथ आहेत, त्याच्यामध्ये आपला 48 नंबरचा रथ आहे। आणि आपल्या पवार घराण्याचं ऐतिहासिक महत्व असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा 16 वर्षाचे होते तेव्हा साबुसिंह महाराज धारवरनं सुप्यामध्ये आले, त्यांनी सुप्यामध्ये गादी बसवली आणि सुप्यामध्ये जेव्हा साबुसिंह महाराजांना कळलं की स्वराज्याचे रायरे शहरावरती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे स्वराज्य स्थापन करायची, तेव्हा स्वतः साबुसिंह महाराज हे भेटण्याकरता आले शिवाजी महाराजांना आणि त्यांनी महाराजांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एवढं सैनिक आहे, आपण आता कुठली तयारी करत असेल तर मग ती तोरणा किल्ला मोहीमची तयारी चालली होती। मग साबुसिंह महाराज त्या लढाईमध्ये सामील झाले आणि आपण ती पहिला किल्ला जिंकला। म्हणजे पवार घराणे हे शिवाजी महाराजांबरोबर पहिल्या लढाईपासून हजर आहे। त्याच्यानंतर मग साबुसिंह महाराजांना जिजाबाईंनी ओळखलं की बाबा यांच्यामध्ये खूप स्पार्क आहे, हे स्वतः राजे आहेत। पण त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं जेव्हा तुझं अष्टप्रधान मंडळ तयार होईल तेव्हा तू साबुसिंह महाराजांना त्या मंडळामध्ये घे। पण काही लढाईनंतर साबुसिंह महाराज वीरगतीला मरण प्राप्त झाले। मग त्याच्यानंतर कृष्णाजी पवार, रायाजी पवार असे सगळे पवार संभाजी महाराजांबरोबर, राजा महाराजांबरोबर, शाहू महाराजांबरोबर लढाईमध्ये होते। म्हणजे पवार घराण्याचं हे कायम छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर, त्यामुळे आपलं घोषवाक्य आहे शिव छत्रपती चरणी तत्पर, श्रीमंत राजे पवार घराणे निरंतर। अगदी शिवाजी महाराजांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा सुद्धा विश्वासराव पवार हे किल्लेदार होते शिवनेरीचे, ते सुद्धा पवार घराण्याचे होते। आणि आज जे उदयराजे सातारचे आपले भोसले आहेत त्यांच्या सुद्धा मातोश्री या कल्पनाताई पवार या पवार घराण्याचे आहेत। म्हणजे 3 पिढ्या पवार घराण्यांचा आज भोसले घराण्यांची संबंध आहे। आणि जेव्हा राजाराम महाराज जिंजीला निघाले होते आणि खूप अडचणीमध्ये होते तेव्हा त्यांनी आपल्या पवार घराण्याला बोलवलं आणि सांगितलं की मी आजपासून तुम्हाला, म्हणजे माझा फक्त पवार घराण्यावरती विश्वास आहे, त्यांनी कधी पाठ दाखवली नाही, म्हणून त्यांनी त्या दिवशी पवारांना हा विश्वासराव हा किताब दिला आणि आपण तेव्हा राजाराम महाराजांना साथ देऊन आपण तेव्हा पुढे स्वराज्य चालवलं। असं ऐतिहासिक पवार घराणे आपलं आहे, त्यांचा रथ नंबर 48 आहे। तरी सर्वांनी या महाराजांच्या पराक्रमी योद्ध्यांचे तुम्ही वंशज आहात, काय सूर्याची भावना मनामध्ये निर्माण होते? नाही, महाराजांबरोबर जेव्हा लढाई केली तेव्हा सुरुवातीपासून काळापर्यंतच लढाई केली आणि ती जोमानी केली आणि ती पानिपत पर्यंत केली आम्ही। आणि आम्ही जे सगळं सरदार आहोत, म्हणजे या स्वराज्य रथामध्ये जे सगळे सरदार आहेत ते सगळे मावळे आहेत स्वराज्याचे आणि त्यांनी एक वज्रमूठ बांधली की या काळामध्ये सुद्धा आपण लेखणीने लढाई लढू आणि पुढे आपलं स्वराज्य घडवू। अशा कोणत्या महत्वाच्या आतापर्यंतच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत त्या तुम्ही जपून ठेवलेल्या आहेत किंवा जतन करून ठेवलेल्या आहेत? मराठेशाहीत जी पवारांनी शस्त्र वापरलीत त्या शस्त्रांचं संवर्धन आपल्या संघटनेच्या वतीने केलेलं आहे। मलटण जो धार पवारांचा राजवाडा आहे तेथे यशवंतराव पवारांचा निशाणाचा भाला आपल्याला मिळाला होता, तो भाला आजही आपण जतन करून ठेवलेला आहे। खरं तर पवार घराणं हे शिवरायांशी एकनिष्ठ मानलं जातं, काय एक शिवरायाची भावना आजच्या दिवशी मनामध्ये निर्माण होते? महाराजांचं जे धोरण होतं तेही आज राबवलं जावं, शेतकरी कष्टकरी जनतेसाठी जे महाराजांनी धोरण राबवलं होतं तेही या सरकारने राबवावं असं वाटतं। गोरगरीब कल्याणाच्या जे महाराजांच्या राज्यात जशी गोरगरीब रयत सुखी होती तशी रयत सुखी राहावी हीच इच्छा आहे।